आपण महाराष्ट्र शासनाच्या डायरेक्शननुसार जो जी आर काढला की 23पासून शाळा सुरू कराव्याच्या होत्या 9वी ते 12वीपर्यंत, आणि त्याच्यामध्ये काय अटी शर्ती होत्या की सगळ्यांची टेस्टिंग झाली पाहिजे, त्या शाळेचा सॅनिटायझेशन वगैरे सगळं केलं पाहिजे. जे आम्ही 1 हप्त्या पहिले जवळपास आपल्याकडे 9वी ते 12वीच्या प्रायव्हेट, सेमी एडेड आणि आपल्या जिल्हा परिषदच्या मिळून जवळपास 850 शाळा आहेत. त्यामध्ये जवळपास 8,500 शिक्षक आहेत. त्यांचं आम्ही नियोजन, टेस्टिंग सगळं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये जे 40च्या वरचे आहेत, 40 वर्ष आणि त्याच्या वरचे शिक्षक आहेत त्यांचं आम्ही RT-PCR करू आणि 40च्या खालचे त्यांचं आम्ही अँटीजन टेस्टिंग करणार होतो. तर आपले अँटीजन टेस्टिंग पूर्ण झाले आणि जे RT-PCRचे सॅम्पल आहे ते आपण पूर्ण सॅम्पल घेतले, परंतु ते जवळपास 4,500 सॅम्पल्स असल्यामुळे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 2च लॅब आहे, एक SRTR युनिव्हर्सिटीची आणि एक GMCची. या दोन्ही मिळून जर कॅपॅसिटी आपण बघितली 650पर्यंत डेली आपण करू शकतो. परंतु त्यातल्या त्यात आपण परभणी आणि हिंगोलीचे पण आपण सॅम्पल्स येतात, त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे जवळपास 450 सॅम्पल्स आपण करू शकतो. तर त्याच्या हिशोबाने अजून 4-5 दिवस आपल्याला लागणार आहे. ते आल्यानंतर आपण त्याचं ॲनालिसिस करू. अद्यापर्यंत ज्या आमच्या टेस्ट आलेल्या त्यामध्ये फक्त 0.95% पॉझिटिव्ह आहे, म्हणजे 100 पैकी 0.95 म्हणजे एक आपण धरू शकतो. तर ते पॉझिटिव्ह रेट पुष्कळ कमी आहे. त्यामुळे इथं 3-4 दिवसामध्ये आपण टेस्ट रिपोर्ट ह्या पूर्ण होईल. त्यानंतर आम्ही विश्लेषण करू आणि 2 तारखेपासून जवळपास आपण शाळा सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेणार आहे. परंतु त्यासाठी तो निर्णय घेण्यासाठी आपण सॅम्पल जे आता रोजचे आमचे 400-500 सॅम्पल्स येत आहेत टेस्ट होऊन, त्याचे आम्ही विश्लेषण केल्यानंतर जर पॉझिटिव्ह रेट कमी झाला तर आम्ही ज्या गावामध्ये आणि ज्या प्रभागामध्ये पॉझिटिव्ह रेट कमी आहे तिथे आम्ही शाळा सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न 2 तारखेपासून आपण करू. पुढच्या 4-5 दिवसामध्ये हा ट्रेंड क्लिअर होईल आणि त्यापासून मग आपण शाळा सुरू करण्याचा आपण निर्णय घेऊ. तर नांदेडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तर नागरिकांना काय मी नागरिकांना हे सांगतो की विंटर असल्यामुळे आणि WHO, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाने सांगितलं आहे की सेकंड वेव्ह येऊ शकते. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये सगळं आता अनलॉक केलेलं आहे. आता मंदिरं, त्याच्यानंतर दुकानं, सगळं लॉकडाऊन सगळं उघडल्यामुळे नागरिकांनी याचा फायदा घ्यावा. परंतु हे जात असताना सोशल डिस्टन्सिंग, अननेसेसरी गर्दी न करणे, मास्क वापरणे, हात धुणे आणि कॉन्टॅक्ट टाळणे, हे जर आपण त्रिसूत्री जर पाळली तर आपण या सेकंड वेव्हला आरामात आपण मात करू शकतो. यामध्ये जिल्हा प्रशासन सुसज्ज आहे, आपले बेड्स तयार आहे, आपले सगळे औषधं, इंजेक्शन सगळं आपल्याकडे, ऑक्सिजन सगळी आमची तयारी आहे. परंतु मी लोकांना हेच विनंती करतो, जर लोकांनी त्रिसूत्री जर वापरली तर सेकंड वेव्हला आपण आरामात मात करू शकतो आणि पेशंट आपल्याकडे निश्चितच कमी होईल. आणि आपण जे बोलले की पेशंट वाढत आहे, पेशंट ह्याकरता वाढत आहे की आधी आपण जवळपास 1,500 टेस्ट करत होतो, पण मागच्या 4-5 दिवसापासून आपण 3,000 टेस्ट करतो. कारण जे शिक्षक आहेत त्यांची पण टेस्ट वाढवलेली आहे आपण आणि फ्रिक्वेंटली आपण टेस्ट वाढवल्या, त्यामुळे हे संख्या वाढत आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की जे पॉझिटिव्ह वाढले परंतु मृत्यू पुष्कळ कमी झालेले आहे. जर आपण मागच्या 1-1.5 हप्त्याचं जर आपण विश्लेषण केलं तर 0-1 अशा डेथ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासन आणि आपण सगळं मिळून या कोरोनाच्या सेकंड वेव्हला आपण निश्चितच आपण मात करू शकतो. तर लॉकडाऊन लावण्याची काही परिस्थिती नाही, सध्या तर आम्ही लॉकडाऊनच्या याच्यामध्ये बिलकुल नाही आहे. समोर काय होईल, समोरची कंडिशन विश्लेषण करून आपण याच्यावर निर्णय घेऊ. पण अद्यापर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करण्याची स्थिती अद्याप नाही आहे. ओके.